सीआयएसएफ कॉन्स्टेबल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सीआयएसएफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सुद्धा या भरतीला म्हटलं जाते। तर 1124 जागांसाठी ही भरती निघाली आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे जे आहे 3 फेब्रुवारी 2025 पासून फॉर्म भरणे चालू होता आणि 4 मार्च 2025 हे ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर 10वी पास साठी जे हे सीआयएसएफ ची भरती निघाली आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं करून सांगून राहिलो, तर या भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचा ग्राउंड असणार आहे। त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले तर 100 पैकी फक्त 35% पासिंग या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर या भरतीमध्ये अटी शर्ती काय, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या सीआयएसएफ भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असते, तर संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर पास सीआयएसएफ कॉन्स्टेबलचे ज्या 1124 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर फॉर्म भरणे 3 फेब्रुवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे। आणि या भरतीमध्ये जर पाहिलं आपण तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं झालं, हर पंप ऑपरेटरचं झालं, तर हे पद आहे। तर यामध्ये काय काय शैक्षणिक पात्रता ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देतो। पहिलं जे पद आहे तर ते कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा 845 जागा आहे। यासाठी जे पात्रता ठेवण्यात आलं तर 10वी पास पाहिजे आणि अवजड वाहन चालक परवाना पाहिजे, 10वी पास पाहिजे आणि अवजड वाहन चालक परवाना पाहिजे, HMV TV किंवा मग जे हलके वाहन चालक परवाना पाहिजे। तर एवढे यामध्ये पात्रता आहे, त्यांनाच फॉर्म भरता येते। दुसरं जे पद आहे तर ते कॉन्स्टेबल ड्रायव्हर पंप ऑपरेटर्स आहे, 279 जागा आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर अवजड वाहन चालक परवाना पाहिजे, HMV किंवा TV हे असलं पाहिजे आणि हलके वाहन चालक परवाना असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे, आणि आपण या भरतीमध्ये वयोमर्यादा जर पाहिलं तर 21 ते 27 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। SC ST कॅटेगरीचे असाल तर 21 ते 32 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 21 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आला आहे। SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी लागत नाही। ठीक आहे, आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आणि तुमचं या सीआयएसएफ भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे याची जे विद्यार्थी हे आहे प्रोसेस आहे। आणि उंचीचा जर आपण विचार केला तर या भरतीमध्ये जे उंची लागते SC OBC जनरल कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीची SC OBC कॅटेगरीचे असाल 167 उंची लागते, 167 सेंटीमीटर, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल 60 सेंटीमीटर उंची लागते, त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ठीक आहे, तर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं सीआयएसएफ या भरतीमध्ये जर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। ठीक आहे, ग्राउंड झाल्यावर तुमचा ट्रेड टेस्ट असणार आहे आणि ट्रेड टेस्ट झाल्यानंतर तुमची लेखी परीक्षा असणार आहे, त्यानंतर मेडिकल असणार आहे। तर अशा प्रकारे जे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। ठीक आहे, सर्वात अगोदर तुमचा ग्राउंड असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासोबत होणार आहे ग्राउंड सोबत। तर या भरतीमध्ये सीआयएसएफ भरतीमध्ये ग्राउंड किती तर ते तुम्हाला सांगून देतो। उंची तर मी तुम्हाला सांगितले, तर यामध्ये जे ग्राउंड आहे सीआयएसएफ भरतीमध्ये पहिला जो आहे 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी 3 मिनिट 15 सेकंडचा टाइम भेटणार आहे। 800 मीटर रनिंग हे तुम्हाला 3 मिनिट 15 सेकंडच्या अंदर मारावं लागणार आहे, तेव्हाच तुम्ही या ठिकाणी पास असणार आहे। ठीक आहे, दुसरा जो आहे लॉंग जंप आहे, 11 फीट लॉंग जंप तुम्हाला मारावं लागणार आहे आणि 3 चान्स तुम्हाला भेटणार आहे। ठीक आहे, आणि तिसरा जो आहे तर तो हाय जंप आहे, 3 फीट 6 इंच तुम्हाला हाय जंप मारावं लागणार आहे आणि 3 चान्स तुम्हाला भेटणार आहे। अशा प्रकारे तुमचा ग्राउंड असणार आहे। आणि ग्राउंड झाल्यानंतर तुमचं काय असणार आहे, यामध्ये जे ट्रेड टेस्ट असणार आहे, तर ड्रायव्हिंगच्या रिलेटेड ट्रेड टेस्ट असणार आहे। तर पहा, ड्रायव्हिंग टेस्ट फॉर लाईट व्हेरिकल, तर याच्यासाठी 50 मार्क असणार आहे। 50 पैकी 25 मार्क आपल्याला पडले पाहिजे, तेव्हा कुठे आपण क्वालिफाय असणार आहे। त्यानंतर दुसरं जे आहे ड्रायव्हिंग टेस्ट फॉर हेवी
व्हेकल, तर हे सुद्धा 50 मार्कासाठी आणि 50 पैकी आपल्याला 25 मार्क पडले पाहिजे, तेव्हा कुठं आपण क्वालिफाय असणार आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम अँड अबिलिटी टू कॅरी आउट मिनर रिपेअर फॉर व्हेकल, तर हे 30 मार्कासाठी असणार आहे. 30 पैकी 15 मार्क आपल्याला भेटले पाहिजे, तेव्हा कुठं आपण हे ट्रेड टेस्ट जे क्वालिफाय असणार आहे. ठीक आहे, एवढे मार्क आपल्याला असले पाहिजे जेणेकरून आपण हे पास असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो हे तुमची ट्रेड टेस्ट असणार आहे. ठीक आहे, आणि ट्रेड टेस्ट झाल्यानंतर तुमचं काय असणार आहे यामध्ये CISF भरतीमध्ये, तर तुमची असणार आहे यामध्ये लेखी परीक्षा. CISF भरतीमध्ये लेखी परीक्षा कशा प्रकारे असणार आहे, तर पहा टोटल जे 100 मार्काचा पेपर असणार आहे. 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर पहा जनरल नॉलेजचे यामध्ये 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 20च मार्क त्या ठिकाणी भेटणार आहे. त्याचबरोबर जे गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 20च मार्क त्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर जे ॲनालिटिकल ॲप्टिट्यूडचे जे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 20 मार्कासाठी. त्याचबरोबर जे ॲनालिटिक ॲप्टिट्यूडचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 20च मार्क त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर जे ॲबिलिटी टू ऑब्झर्व अँड डिस्टिंग्विश, तर याचे जे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 20च मार्क त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर बेसिक नॉलेज इंग्लिश किंवा हिंदी व्याकरण तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. 2 त्या ठिकाणी पार्ट येणार आहे, तर तुम्ही इंग्लिश ग्रामर सुद्धा निवडू शकता किंवा मग तुम्ही हिंदी व्याकरण सुद्धा निवडू शकता. तर ह्या 2 पैकी एक तुम्हाला या ठिकाणी निवडावं लागणार आहे. ठीक आहे, तर जसं SSC GD मध्ये तुम्ही पाहिलं असेल 2 पार्ट असते, एक तर आपण हिंदी व्याकरण निवडू शकतो किंवा मग इंग्रजी ग्रामर निवडू शकतो, तसंच यामध्ये CISF मध्ये आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे ह्या 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि 100 मार्काचा पेपर हा 120 मिनिटाचा तुम्हाला टाइम भेटणार आहे. 120 मिनिटामध्ये तुम्हाला हा पेपर पूर्ण सोडवावा लागणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग जे आहे या भरतीमध्ये नाही आहे, तर तुम्हाला तुक्के वगैरे मारायचे आहे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही CISF कॉन्स्टेबल भरतीमध्ये, तर हाच फायदा आपल्याला उचलायचा आहे. तर CISF या भरतीमध्ये जे आहे नेगेटिव्ह मार्किंग नाही, तुम्ही किती तुक्के मारताल तर तुमचे जे प्रश्न बरोबर असणार आहेत ते मायनस या ठिकाणी होणार नाही. ठीक आहे, नाहीतर नेगेटिव्ह मार्किंग जर असली 4 एवढी नेगेटिव्ह म्हणा 3 नेगेटिव्ह असली, तर त्यामध्ये कसं होते की जर समजा 3 नेगेटिव्ह मार्किंग आणि 3 जर आपले चुकले तर एक आपला जो प्रश्न बरोबर असते तो मायनस होत असते. पण इथं तशी कंडिशन नाही आहे. इथं कसं आपण किती काही प्रश्न चुकवले तर आपला एकही प्रश्न या ठिकाणी मायनस होत नाही, जे बरोबर असले त्याच्यातला. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला तुक्के वगैरे मारायचे कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यानंतर यामध्ये पेपरसाठी जे पासिंग या ठिकाणी त्यांनी ठेवण्यात आले, तर UR EWS आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरीसाठी 35% पासिंग ठेवण्यात आले आणि तुम्ही SC ST OBC कॅटेगरीचे असाल तर 33% पासिंग या CISF भरतीमध्ये ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे संपूर्ण जे सिलेक्शन प्रोसेस आहे CISF कॉन्स्टेबल भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं फिजिकल होणार आहे, त्याच्याचबरोबर तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, फिजिकल झालं, हे झाल्यानंतर तुमचा ट्रेड टेस्ट घेतली जाणार आहे. ट्रेड टेस्ट घेतल्यानंतर जे काही दिवसांत तुमची लेखी परीक्षा जाहीर होणार आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांत तुमचं मेडिकल या ठिकाणी होणार आहे. तर अशी जे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस CISF कॉन्स्टेबल या भरतीची आहे. ठीक आहे, तर चांगली जे 1124 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता, चांगली भरती ही आहे. ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आतापासून चांगले चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून या भरतीच्या मागे लागून जा आणि आतापासून जे सेल्फ स्टडी करा. 8-8 घंटे आतापासून जे कमीत कमी जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा, कारण की सोशल मीडियापासून जेवढं ते तेवढं दूर राहा. कारण की काय कसं आपल्याला ज्ञान सुद्धा असलं पाहिजे, पुस्तकाच्या माध्यमातूनच आपल्याला ज्ञान भेटणार आहे, लक्षात ठेवा. तर आतापासून जे पुस्तकं सुद्धा वाचणं तुम्ही चालू करा आणि चांगली तयारी तुम्ही या भरतीची चालू द्या. ठीक आहे, तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.